अजीत दादा अमर रहे। जब तक सूरज चांद रहेगा अजीत दादा का नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा अजीत दादा का नाम रहेगा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। नवापुरात आपुलकीचा स्पर्श। स्वर्गीय अजितदादा पवार जयंती सप्ताहात एकल महिला व दिव्यांगांचा भावुक सन्मान। लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त नवापूर नगरपालिकेच्या वीर एकलव्य सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व नवापूर नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भावुक वातावरणात एकल महिलांना साडी आणि दिव्यांग बांधवांना कपडे वाटप करून सन्मानित करण्यात आले। स्वर्गीय अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर आपुलकीचे भाव पसरले। दिनांक 20 जुलै या दिवशी ज्या दिव्यांग आणि एकल महिला आहेत त्यांच्यासाठी आपल्याला आज साहेबांतर्फे आणि नगरपालिकेतर्फे सगळ्या नगरपालिकेच्या टीमतर्फे आपल्या सर्वांसाठी आज आपल्याला साडी किट वाटणार आहे आणि ते तुम्ही आनंदाने स्वीकारावे। आणि आपल्या लाडक्या भाऊच्या जयंती निमित्ताने आपल्याला हा 13 जुलैपासून कार्यक्रम 22 जुलैपर्यंत घ्यायचा आहे। त्यामध्ये या कार्यक्रमाचा समावेश केलेला आहे। तर महिला शक्ती ही किती असते ती शक्तीचा आपल्याला आज दाखवून द्यायचं आहे की महिलांमध्ये किती शक्ती आहे। मी एवढंच म्हणेल, महिला आहे शक्ती, महिला आहे प्रेरणा, तिच्यामुळेच उजळते जीवनाची वाटचाल। तिला द्या शिक्षण, तिला द्या समान अधिकार आणि तिला द्या साथ, तेव्हा तिची शक्तीची खरंच घडेल भारताचा खरा विकास, भारताचा खरा विकास। या प्रसंगी ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक धर्मेश पाटील, मनोहर गावित, शिरीष प्रजापत, उमेद चव्हाण, नवीद शहा, CA वतन अग्रवाल, अल्तमस खाटी, सभापती मनीषा मावची, सविता नगराडे, भाग्यश्री गावित, महिला शहराध्यक्ष चित्रा चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा, माजी नगरसेवक अमृत लोहार, जैनू गावित, महेंद्र दुसाने तसेच अयूब गावित, प्रकाश गावित, अंबादास आतारकर, जयेश जयस्वाल, राजू आगडे, सोहेब पठाण, इरफान कुरेशी, मीनाक्षी वडवी यांची प्रमुख उपस्थिती होती। ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांनी या सप्ताहात रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप, ज्येष्ठ नागरिक स्पर्धा व खो खो स्पर्धा अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांची घोषणा केली। महिला शहराध्यक्ष चित्रा चव्हाण यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले तर मीनाक्षी वडवी यांनी उपस्थितांचे आभार मानले। एकल महिला आणि दिव्यांगांच्या चेहऱ्यावरील हास्य या सोहळ्याचे खरे यश ठरले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नवापूर नगरपालिके अंतर्गत जे शहरामधील काही दिव्यांग बंधू भगिनी असतील किंवा एकल महिला भगिनी असतील, यांना नवापूर नगरपालिका अंतर्गत कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या भावांना आणि बहिणींना जे आमचे नेते, लोकनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला होता। हा 13 तारखेपासून आमचा सप्ताह चालू आहे की विविध उपक्रम अजितदादांच्या आठवणींचा उजाळा करण्यासाठी हा आपल्याला करायचा आहे। आणि ज्या लोकनेत्यांनी, जाणता राजा अजितदादांनी सर्वांसाठी, शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसासाठी त्यांनी काम केलेलं आहे, अशा व्यक्तींना आपण बोलवून त्यांना काहीतरी अजितदादांची आठवण राहावी म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काहींना आपण दिव्यांग लोकांना ड्रेस दिला, काही आमच्या भगिनी होत्या त्यांना आपण ड्रेस दिला, काही ज्या भगिनी आहेत किंवा माता आहेत त्यांना आपण साडी दिली। आणि हे असं जवळजवळ 320-25 असे हे सर्व लाभार्थी होते। त्या लाभार्थींना आपण अजितदादांच्या जयंतीच्या निमित्ताने हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्याला नवापूर शहरवासियांनी चांगला प्रतिसाद दिला आणि या नवापूर नगरीमध्ये जे राष्ट्रवादीचं निवडणुकीमध्ये
जो विजय झाला आणि त्या विजयाच्या अनुषंगाने सन्माननीय नगराध्यक्ष जयंतजी जाधव, सन्माननीय उपनगराध्यक्ष माननीय नरूभाऊ नगराळे, नरेंद्रभाऊ नगराळे, गटनेता, तसंच आमचे सर्व सन्माननीय सभापती, सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी आणि जे राष्ट्रवादीवर प्रेम करणारे आमचे सर्व मित्रमंडळी यांनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि त्याला नवापूर शहरातील आमचे दिव्यांग बंधू भगिनी असतील, एकल महिला भगिनी असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य मदत केलं आणि त्यांना आम्ही त्या दादांची आठवण म्हणून एक साडीचोळीचा कार्यक्रम आयोजित केला. तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये नवापूर शहरामध्ये आम्ही ज्या ओपन स्पेस आहे किंवा खुली जागा आहे त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे. त्याच पद्धतीने नवापूर नगरपालिका अंतर्गत जेवढ्याही शाळा असतील त्या शाळांमध्ये बालकांसाठी आम्ही बिस्किट वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे. त्याच पद्धतीने रुग्णालय असतील, रुग्णालयामध्ये काही रुग्ण असतील त्यांना फळं वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आम्ही घेतलेला आहे. त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक आहे त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आम्ही काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. युवकांसाठी खो खो आणि मैदानी सामन्यांची स्पर्धा आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित केलेला आहे. कालच आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपल्या नगरपालिका टाउन हॉलमध्ये घेतला आणि त्याला नवापूरवासियांनी, शहरातील माझ्या तरुण बंधू भगिनींनी या ठिकाणी प्रतिसाद दिला. त्यांनी स्वतः रक्तदान करून याच्यामध्ये या कार्यामध्ये देशसेवेच्या कार्यामध्ये त्यांनी आम्हाला सहभाग नोंदवला. त्या सर्व रक्तदात्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा जो जिल्ह्यामधला जो कार्यक्रम चालू आहे हा अशा पद्धतीने पूर्ण जिल्ह्या स्तरावर चालू आहे आणि नवापूरमध्ये सुद्धा हा कार्यक्रम यशस्वीपणे चालू होणार आहे. आणि परवाच्या दिवशी दादांची जयंती आहे, तर जयंतीच्या निमित्ताने नगरपालिकेमध्ये आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी यांच्या वतीने हा आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमच्या आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेमध्ये सुद्धा आम्ही विविध छोटे मोठे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत बालगोपालांसाठी आणि ते सुद्धा कार्यक्रम अशा पद्धतीने आम्ही दादांची जयंती ही साजरी करत आहोत. तर या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व टीमने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सन्माननीय सभापती, सन्माननीय नगरसेवक बंधू भगिनी, आमचे त्याच्यात ज्येष्ठ अमृत भाऊ असतील किंवा फारुखभाई असतील, या सर्वांनी मदतीचा हात दिला, सहकार्याचा हात दिला. अंबादास भाऊ असतील, हे सर्व नगरसेवक बंधू भगिनींनी मदतीचा हात दिला. सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय राष्ट्रवादी.